शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत बोलींचा जागर ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र शासनाचं भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग आणि शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे होते, तर मराठी भाषा विभागाचे उपसमन्वयक डॉक्टर संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत कोल्हापुरी आणि चंदगडी बोलींच्या अनुषंगानं विस्तृत चर्चा आणि चंदगडी लोकगीतांचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळी चंदगडी बोली उगम आणि विकास या विषयावर बोलताना डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी बोली भाषा ही आपल्या अस्तित्वाचं कारण आहे, याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण होणं आवश्यक असल्याचं सांगितलं. त्यासाठी त्यांच्या मनातील न्यूनगंड दूर होऊन बोली भाषेविषयी प्रेम, आदर आणि सद्भाव जागृत करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्या दृष्टीनं ज्या त्या भागातील बोलीभाषेविषयी त्या भागात संबंधित बोलीभाषेचा उत्सव साजरा केला जावा. शासन आणि विद्यापीठांनी संयुक्तपणे असे कार्यक्रम राबवावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चंदगडी बोलीचं स्वरूप या विषयावर शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत बोलींचा जागर ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र शासनाचं भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग आणि शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे होते, तर मराठी भाषा विभागाचे उपसमन्वयक डॉक्टर संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत कोल्हापुरी आणि चंदगडी बोलींच्या अनुषंगानं विस्तृत चर्चा आणि चंदगडी लोकगीतांचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळी चंदगडी बोली उगम आणि विकास या विषयावर बोलताना डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी बोली भाषा ही आपल्या अस्तित्वाचं कारण आहे, याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण होणं आवश्यक असल्याचं सांगितलं. त्यासाठी त्यांच्या मनातील न्यूनगंड दूर होऊन बोली भाषेविषयी प्रेम, आदर आणि सद्भाव जागृत करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्या दृष्टीनं ज्या त्या भागातील बोलीभाषेविषयी त्या भागात संबंधित बोलीभाषेचा उत्सव साजरा केला जावा. शासन आणि विद्यापीठांनी संयुक्तपणे असे कार्यक्रम राबवावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चंदगडी बोलीचं स्वरूप या विषयावर बोलताना डॉक्टर गोपाळ गावडे यांनी चंदगड हे ठिकाण महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांच्या सीमेवर आहे. त्यामुळं पूर्वेकडील चंदगडी बोलीवर कानडी आणि बेळगावी मराठीचा प्रभाव दिसतो, तर पश्चिमेकडील बोलीवर गोमंतकीय कोकणीचा प्रभाव दिसतो. चंदगडी माणूस हा निर्मळ, स्वाभिमानी आणि सडेतोड स्वभावाचा असल्यानं स्वाभाविकच त्याची भाषा ही राकट आहे. या भाषेत लिंगभेद आढळत नाही असं त्यांनी सांगितलं. डॉक्टर एकनाथ अळवेकर यांनी कोल्हापुरी बोली या विषयावर बोलताना एकाच वेळी रांगडा, लवंगी मिरचीसारखा तिखट शिवराळपणा आणि गुळासारखा गोडवा हे कोल्हापुरी भाषेचं वैशिष्ट्य असल्याचं सांगितलं. उच्चारणातील आक्रमकता, स्त्रियांच्या बोलण्यातील क्रियापदांचा वापर आणि कृषी संस्कृतीचा स्वाभाविक प्रभाव ही या बोलीची ठळक वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. मराठी भाषा विभागाचे उपसमन्वयक डॉक्टर संजय पवार यांनी महाराष्ट्रातील बोलीभाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी बोलीभाषा केंद्र उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमात डॉक्टर गोपाळ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड तालुक्यातील गगनवाडी इथल्या तुळसाई बांदिवडेकर आणि सहकारी लोककलाकारांनी चंदगडी लोकगीतांचं सादरीकरण केलं. विशेषतः चंदगड भागातील विवाहादरम्यान जे विविध विधी केले जातात त्यावेळी म्हटल्या जाणाऱ्या विविध लोकगीतांचा यामध्ये समावेश होता. या कार्यक्रमाला मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर रणधीर शिंदे, मराठी भाषा विभागाचे भाषा अधिकारी डॉक्टर अजित पवार, वरिष्ठ अनुवादक मुकुंद गोरे, अधीक्षक नारायण जायभाये, नितीन यशवंतराव, डॉक्टर अनिल गवळी, डॉक्टर अरुण शिंदे, डॉक्टर श्यामसुंदर मिरजकर यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.